उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं इम्पिरियल बॅकवर्ड्स अँड लॉन्सच्या या नवीन नावाने नवीन एसी हॉल ज्यांच्या शुभ हस्ते याचं उद्घाटन झालं ते या राज्याचे उपमुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब, माजी आमदार आदरणीय रामहरी अप्पा रुपनवार, माळेगाव कारखान्याचे चेअरमन बापू, छत्रपतीचे चेअरमन प्रशांत दादा, सोमेश्वरचे चेअरमन पुरुषोत्तम दादा, राजवर्धन दादा आणि सर्वच आदरणीय व्यासपीठ, रणसिंग कुटुंब, निंबाळकर कुटुंब आणि मोरे कुटुंब आणि सर्व बारामती व इंदापूर तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आज एक आनंद आहे की मी पहिल्यांदा रणसिंग कुटुंबांचा आभार मानतो की यांनी आमच्या भैया निंबाळकरला ही जागा उपलब्ध करून दिली, नितीन मोरेंना जागा उपलब्ध करून दिली आणि आज ही इमारत, आज हा हॉल आपल्या सर्वांच्या सेवेसाठी आज उपलब्ध झालेला आहे. आज खरं तर निंबाळकर कुटुंबातील एका व्यक्तीची आठवण आम्हाला आल्याशिवाय राहत नाही. आज आमच्यामध्ये अरुण नाहीये, परंतु अरुणने हा व्यवसाय सुरू केल्यानंतर त्याच्या पाठोपाठ भैया असल, नात्यानं मेहुणा असणारा नितीन असल, या दोघांनी अत्यंत कष्टाने, अत्यंत प्रामाणिकपणे ह्या व्यवसायाची वाटचाल ही सुरू ठेवली. पाठीमागे डॉक्टर गोयटे साहेबांच्या सहकार्यामुळं मुक्ताई लॉन्स त्यांना मिळाला, त्याचं त्यांनी तिथं तोही हॉल त्यांचा चालू आहे आणि हा रणसिंग कुटुंबाच्या याने होतोय. एक निश्चित प्रकारे निंबाळकर भैयाने एक दाखवून दिले की आपण जर एखादा व्यवसाय जर सुरू केला, तो जर प्रामाणिकपणे केला तर ते काय होऊ शकतं, किंवा नोकरीच्या मागं न लागता एक चांगला व्यवसाय कसा करू शकतो, हे भैयाने, नितीन मोरेंनी दाखवून दिलेलं आहे. आपल्या सर्वांना माहित आहे आज बारामती असेल, हा परिसर असेल, हा बदलतोय दिवसेंदिवस. इथं नागरीकरण वाढतंय आणि या राज्यामध्ये एक सर्वात जास्त चांगल्या प्रकारच्या सेवा, चांगल्या प्रकारच्या इथं वास्तू, चांगल्या प्रकारचे इथं ऑफिसेस किंवा चांगल्या प्रकारची बाजारपेठ ही पुणे शहरानंतर या राज्यामध्ये जे तालुके, त्या तालुक्यामध्ये एक बारामतीमध्ये एक विकासाची गंगा बंधूंनो वाहत आहे, आपण पाहिलेलं आहे. मला बारामतीकरांना एक सांगायचंय, बाबांनो, ही कामं, विकास ही काही जादूची कांडी नाही आहे. त्यासाठी कुठेतरी खमकन येतं लागतं, एक काम करणारा माणूस लागतो, एक दगडातनं पाणी काढणारा माणूस लागतो. ती कमया या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी दाखवली आणि आज बारामतीचा विकास, आज बारामतीचं जे आपण पाहतो, हे वैभव पाहतो, यामध्ये दादांची दूरदृष्टी ही निश्चित प्रकारे बंधून राहिलेली आहे.
आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं महायुतीचा एक या राज्याचा मंत्री म्हणून, क्रीडा युवक अल्पसंख्याक विभागाचा मंत्री या नात्यानं अजितदादा पवार साहेबांनी मला ही संधी काम करण्याची संधी दिली आहे. शेवटी मी तुमच्या सर्वांचाच एक लहान भाऊ मोठा भाऊ या नात्यानं माझ्या परीनं जे काय सहकार्य, ही माझी सहकार्याची भूमिका भविष्यामध्ये आपल्या सर्वांना निश्चित प्रकारे राहणार आहे. मी नितीनला, भैयाला मी एवढं सांगेल की तुमचा व्यवसाय मला अजूनही तो काळ आठवतोय की 2000 मला वाटतं 11 साल असेल, सर्वात मोठं काम त्या दोघा मेवण्यांना मी खरं दिलं होतं आणि त्यांनी काम मोठं काम पहिल्यांदा 2011 सालीच मला वाटतं 11 साली या दोघांनी खूप मोठं काम त्यावेळेस मंडपाचं काम तिथं केलं होतं. मला वाटतं त्यावेळेस यांच्याकडे कुठली एक खुर्ची पण नव्हती. सगळं जे केलं त्यांनी ते हायर बऱ्यापैकी केलं आणि त्यांनी त्यावेळेस स्वतःची चुणूक ही त्या दोघांनी दाखवली होती. ही चुणूक हे दोघं जण निश्चित प्रकारे दाखवतील आणि आज इथं रणसिंग कुटुंबाची जागा तर आहेच, पण भविष्यामध्ये बारामतीमध्ये स्वतःची जागा घेऊन या परिसरामध्ये स्वतःचं कार्यालय निश्चित प्रकारे भविष्यामध्ये हे थाटतील अशा प्रकारच्या शुभेच्छा मी त्या दोघांना देतो. अधिक न बोलता आपल्या सर्वांच्या वतीनं या सर्वांना रणसिंग कुटुंब, निंबाळकर कुटुंब, मोरे कुटुंब या सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.